आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा. मात्र या 3 गरजा पूर्ण करता करता आपल्या देशातील मूलनिवासी असलेल्या आपल्या आदिवासी समाजाला संपूर्ण आयुष्य संघर्ष करावा लागतो. तरीसुद्धा त्याच्या या 3 गरजा पूर्ण होत नाहीत आणि त्याचा जगण्याचा संघर्ष देखील संपत नाही. अंबरनाथ तालुक्यातील एका आदिवासी वाडीत प्रत्येक घरात असाच एक संघर्ष पाहायला मिळतो. सामटोली ग्रामपंचायतीमध्ये मोडणाऱ्या चाफ्याची वाडी या आदिवासी वस्तीत किशोर मेंगाळ यांच्या घरची परिस्थिती बघितली तर आपण महासत्ता होण्याच्या केवळ गप्पाच मारू शकतो यावर आपला नक्कीच विश्वास बसेल. मेंगाळ कुटुंबाच्या घरच्या भिंती म्हणजेच कुडाला अनेक मोठमोठी छिद्र प्रत्येक ठिकाणी पडलेत. सध्या हे घर राहण्याच्या परिस्थितीत नाही. मात्र आर्थिक कुवत नसल्यानं त्यांच्यावर नाईलाजास्तव या घरात राहण्याची वेळ आली आहे. 7 ते 8 वर्षांपासून किशोर आणि त्याची पत्नी ललिता घरकुल मिळावं यासाठी रोज शासन दरबारी हेलपाटे मारतं. ग्रामपंचायतीच्या ठरावात घरकुलासाठी त्यांचं नाव आलं खरं, मात्र पंचायत समितीत रोज जाऊन आपल्याला घरकुल कधी मंजूर होणार यासाठी वर्षभरापासून मेंगाळ कुटुंब पंचायत समितीत जात आहेत. आमच्या घरची परिस्थिती इतकी वाईट आहे असं असताना इतरांना घरकुलं मंजूर झालीत, त्यांच्या घराच्या भिंती देखील उभ्या राहिल्यात, मात्र आम्हाला का घरकुल मिळत नाही असा सवाल किशोर मेंगाळ आणि त्याची पत्नी ललिता करते. 7-8 वर्ष झाली मी घरासाठी फॉर्म भरतो ग्रामपंचायतीला जातो. त्या स्वप्नील नावाचा पोरगा आहे त्याच्याकडे फॉर्म देतो लय वर्ष, पण ते काही मंजूर होतच नाही माझा. तर तिथून ते काही लक्ष नाही देत. अंबरनाथला जातो पंचायत समिती, तिथून पण हाकलून लावतात मला. हे घर पण पूर्ण झालं आहे, गळत आलं आहे. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो, पण हे लोक मला काय घर देतच नाही. मंजूर तर झालं आहेच 2024ला, तरी पण काय ते देतच नाही. म्हणून त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो का मला घरकुल मंजूर होणे शक्यता पाहिजे. आमचं घर पडायला आहे, घरकुल नाही आम्हाला भेटत. 6 वर्ष झाली. बोंगी बांधली आम्ही, लाकडं आणली रानातून, कारे आणल्या, घरकुल पण नाही येत आम्हाला. आलाय घर आमचा पूर्ण गळून गेलाय पूर्ण घर. पेपर फॉर्म भरलं तिथं, तिथून हाकलून नेलं आम्हाला. धक्कादायक म्हणजे या ग्रामपंचायतीत ज्याने अनेक वर्ष सरपंच पद भोगली त्यांच्या कुटुंबाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळालाय अशी माहिती कानावर पडली. एका बाजूला बंगला आणि दुसऱ्या बाजूला घरकुलातील बांधलेलं घर अशी अवस्था या चाफ्याच्या वाडीत पाहायला मिळते. त्यामुळे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य किती प्रामाणिकपणे काम करत आहेत याचा देखील आपल्याला अंदाज येईल. या चाफ्याच्या वाडीत एका आजीबाईची झोपडी आहे. ती झोपडी कोणत्याही क्षणी पडेल अशा अवस्थेत आहे. त्यामुळे तिला एका बाजूनं वाशाचा म्हणजेच लाकडाचा आधार देण्यात आलाय. आजीबाई त्या घरात एकटीच राहते. तिला सांधेवात आहे. असं असताना देखील आपली झोपडी नीटनेटकी दिसावी म्हणून ती सारवत होती. ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना कंठ दाटून आला. खरंच आपण पत्रकार म्हणून या आदिवासी समाजाला न्याय देऊ शकू का? आणि जर बातमीच्या माध्यमातून न्याय देऊ शकलो नाही तर आपली पत्रकारिता काय कामाची असा प्रश्न देखील मनात निर्माण झाला. मात्र त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो या विश्वासानं आजीची प्रतिक्रिया घेतली. तिनं घरकुल मिळवण्यासाठीचा आपला संघर्ष सांगितला. बांधून दिली म्हणजे ती याई सगळा या वाशिंग या वल्ला ते खाली दबदलं या. मग घरकुल अजून भेटलाच नाही का? नाही ना, घरकुल नाही भेटला. सामटुलीला जाऊन आलो तिथं पदरचे पैसे घालायला मला आधार कार्ड पण नाही दिला. अच्छा, मग काय बोलतात ते? काय बोलतात ते आता ते तिकडूनच मला आधार कार्ड नाही आला, तर राशन नाही मला जाते आणि मला पैसे नाही ना. आता बैठी झाल्या मा पुरी बागायच्या कंचा काही त्यातच आजार पण झाला. ये सांधू करता ये. मग आता ते घराला आपण टेकू लागलाय, घर पडायला आलाय का? हा पडाय आला. मग ती बाजून चिंबू पुऱ्यान गायले ना डेंगू दिलाय असा. या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्याला गावातील या आजीबाईची झोपडी कधी दिसली नसेल का? आणि दिसली असेल तर ती झोपडी पाहून आजीला घरकुल मिळावं असं त्यांना का बरं वाटलं नसावं?
या घरकुल योजनेची खरी हकदार तर ती आजीबाई आहे. दरम्यान चाफ्याच्या वाडीला भेट दिल्यानंतर प्रशासनाची बाजू ऐकण्यासाठी आम्ही पंचायत समितीत गेलो. इथे गटविकास अधिकाऱ्यांना त्यांना ही सगळी हकीकत सांगितल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे संबंधित अधिकाऱ्यांना 15 ते 20 मिनिटं फोन फिरवले आणि लवकरात लवकर घरकुल योजनेतील या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देऊ असा विश्वास दिला. अंबरनाथ पंचायत समिती तालुक्यातून आपण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प शहापूर याचकडे आपण 150 प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि लवकरात लवकर सदरचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात येईल. त्याचबरोबर ज्यांची पक्की घरं आहेत त्यांना घरकुल योजनेचा लाभ कसा मिळाला याची देखील चौकशी होईल असं त्यांनी सांगितलं. याबाबत जी योग्य असेल नियमानुसार चौकशी आम्ही करू. आपलं सरकार आदिवासी समाजाच्या नावानं कोट्यवधीचा निधी देतं, मात्र खरंच तो निधी आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का हे तुम्हा आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आदिवासींच्या नावानं कोट्यवधींचा निधी घ्यायचा आणि आपली पोटं मात्र तेवढी भरायची, यात आपल्या राजकारणी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी PhD केली आहे. आता या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक योजनेची चौकशी झाली पाहिजे आणि ती जर प्रामाणिकपणे झाली तर इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता आहे. पब्लिक मीडिया, चाफ्याची वाडी, अंबरनाथ.